नमस्कार मित्रांनो, पंचवटी फार्मच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. अर्थातच तुम्ही हा व्हिडिओ बघताय कारण की तुम्हाला पान खायला खूप आवडतंय आणि त्यामुळे तुम्ही इथे आलेला आहेत. तर आता आपण आलेलो आहोत पानमळ्यामध्ये. जे आपण जेवण केल्यानंतर तुम्ही पान खातात ना, जे कलकत्ता पान वगैरे जे खातात ना, तर त्या पानाच्या मळ्यामध्ये आपण आलेलो आहोत. आता आपण आहोत अहिल्यानगरमधल्या जामखेड तालुक्यामधल्या लेहनेवाडी या गावामध्ये आणि आपल्यासोबत आहेत भाऊसाहेब रामा जगताप म्हणून हे शेतकरी इथं. आणि यांचा हा पानमळा आहे. हा पानमळा यांचा 17 वर्षापासून आहे आणि ह्या पूर्ण पानमळ्याबद्दल आपण त्यांना आज पूर्ण म्हणजे विचारणार आहोत. याच्याशी निगडीत संपूर्ण माहिती आज आपण यांच्याकडनं घेणार आहोत. तर नमस्कार. पंचवटी फार्मच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मला एक सांगा, ॲक्च्युली पानमळे पहिले आपल्याकडे खूप होते, आम्ही असं खूप ऐकलंय, पण आजकाल खूप कमी झाली याची संख्या. आता तुम्ही एवढे कमी झालेले असताना पण तुम्ही हा पानमळा राखून ठेवला, तो म्हणजे कसा काय राखून ठेवला? त्याला आता 3 गडी येतं माझ्याकडे पान बांधायला आणि स्वतः पान तोडायला मी एक आणि एक गडी आहे. नाही तुम्ही म्हणजे कसं हा पानमळा परवडतो का? परवडतं ना, पानमाळा परवडतं. आता आपण हे किती क्षेत्रामध्ये लावलेलं आहे? अर्धा एकर 20 गुंठ. 20 गुंठ्यामध्ये लावलेलं आहे. आणि 2 वळींमधलं किती अंतर आहे? 3 फूट. गुन्ह्याच्यातलं 3 फूट. 3 आणि असं झाडांमध्ये किती अंतर वगैरे राहते? 1 फूट. 1 फूट. 1 फूट किंवा 1.25 फूट. 1.25 फूट. आणि हा वेल वरती जाण्यासाठी दुसरं एक झाड लावलेलं आहे. हे कुठलं झाड आहे? ते शिवरी आणि शेवगा. शिवरी आणि शेवगा. म्हणजे शिवरी आणि शेवगा 1 फुटाच्या आसपास 2 झाडं लावायचे. 1 फूट, अर्धा फूट, समजा ती जास्त राखते झाड. हां हां ती पहा ना, आता ही वेल ही तर मध्ये 2-3 झाड शिल्लक आहे. ओके. ही झाड जरी गेलं हां तर परत ह्याच्यावर आपण वेल लावू शकतो. ओके. म्हणजे झाडाची संख्या मधल्या जास्त राहणार, जास्त राहणार, यालाची संख्या त्याच्यापेक्षा थोडीशी कमी कमी राहणार राहणार. आणि तो येल वरती वगैरे जाणार. तो पूर्ण आता एकदा लागवड केल्याच्या नंतर किती दिवसात याची हार्वेस्टिंग पहिली चालू होते? 1 वर्षानंतर. 1 वर्षानंतर. म्हणजे 1 वर्षानंतर बऱ्यापैकी तो वरती वगैरे जातो. म्हणजे आपल्याला उत्पन्न चालू होतं 1 वर्षानंतर. उत्पन्न चालू होतं. आणि हे एक बाग लावल्यानंतर किती वर्ष चालते? ओके, साधारण 20 वर्ष चालतो बाग. 20 वर्ष वगैरे चालतो. 20 वर्ष. आणि याच्यात समजा आता हे तुझं 20 गुंठे आहे, म्हणजे अर्धा एकर आहे. अर्धा एकर. याच्यात मध्ये तू किती एका आठवड्यामध्ये किती पानं निघतात? एका आठवड्यामध्ये 10 डाग निघते. 10 डाग म्हणजे 10-15 10 डाग म्हणजे एक डागामध्ये 4000 पानं असतात. म्हणजे 10 डाग निघाले म्हणजे 40,000 पानं एका आठवड्यामध्ये 20 गुंठ्यामध्ये निघतात. बरोबर. आणि याचं मार्केट कसं आहे? त्याचं मार्केट एक डाग जातो 1,500-2,000 रुपयाला. ओके. आणि त्याला मजुरी एका डागाला तोडायला 200 रुपये. ओके. 4,000च्या डागाला 200 रुपये मजुरी. म्हणजे उक्त असतं ते पानं तोडायला ओके. गाड्यांना. ओके. आणि ह्याच्यात आता याला अजून म्हणजे फवारणी वगैरे असं काय गोष्टी करायला? ह्याला फवारणी नाही, काहीच फवारणी नाही. रासायनिक खत नाही, फवारणी नाही, फक्त शेणखत. शेणखत आणि पाणी. पाणी आणि शेणखत. ओके. उन्हाळ्यामध्ये पण याचं उन्हाळ्याला एका दिवसाआड पाणी लागतं. ओके. उन्हाळ्यात भरपूर पाणी लागतं. म्हणजे पाण्याचं नावच पानमळा आहे, पाणी. पाणी असणं गरजेचं आहे बाबा. गरजेचं आहे, खूप. जमीन वगैरे पण काळी पाहिजे म्हणजे त्याच्यासाठी. लई काळी बी नाही अशी, निचरा होणारी निचरा होणारी जमीन पाहिजे. निचरा नाही झाली की पावसाळ्यात राहणं ही वेल सोडून जाते. याची जर लागवड करायची असेल साधारणतः तर कुठल्या महिन्यात करायला पाहिजे? याची लागवड जून महिन्यात अगोदर वाफे तयार करून शिवरी आणि शेवगा हा लावून लागवड करायची ह्याची, शिवरी आणि शेवग्याची. ओके. जून मध्ये. आणि त्याच्यानंतर जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये वेल लावली जातात, म्हणजे नागिनीची वेल. आणि हे जे म्हणजे बी नसतं ह्याचे वेल, एक वेल काढायचा आणि तो इतका असा लावायचा इथं. वेल इथं असं थोडं उकरायचं इथं. आणि ह्याच्या वरचा जे शेंडा आहे ना, हे आपल्या पानमळ्याचा शेंडा, तो असा ह्याच्यात लावायचा. हा शेंडा तुम्हाला दाखवतो मी. हे शेंडा हे असं इथं असा शेंडा हा असा लावायचा, एवढाच. ओके. आणि ही पुरून टाकायचं. ही अशी लागवड करायची. त्या टायमाला शिवरी हितवर आलेली असते, त्याला सावली लागते. पण ती वेल लावल्याच्या नंतर 21 दिवस 3 टाइम पाणी घालायचं. दिवसातून 3 वेळेस तसं त्याला चूळ घालणं म्हणतात. त्या पद्धतीने त्या वेलाला पाणी घालायचं. मग 21 दिवसाच्या नंतर मग तो थोडी जागा सोडतो, गार होतो. तिथून पुढं लावल्याच्या नंतर मे महिन्यात साधारण हा लावलेला वेल असा हितपर्यंत जातो. ओके. पहिल्या वर्षी तिथपर्यंत गेल्याच्या नंतर मग अशी थोडी चारी खांदायची आणि तो येल
परत असा हिकून अशी कडी द्यायची, हिकून एक आणि हिकून एक कडी द्यायची. हा, हा, कडी देऊन परत इथपर्यंत ठेवायचे, ते दोन येल असतात, हा, दोनच शेंडा लावावे लागतात असे, आणि परत इथपर्यंत सोडायचा कडी देऊन. हा, हा. मग तो वर्षभर ते आता ही 1 वर्ष असं वरती जातो. ओके. हा. वरती गेल्याच्या नंतर हम्म, मग वर्षभर ही पानं तोडायला आम्ही हम्म. बांबूची शिडी त्याच्या उभा राहून ही पानं तोडायची. हम्म, हम्म, आणि वरती गेल्याच्या नंतर मे महिन्यात किंवा एप्रिल महिन्यात हम्म. पूर्ण आता ही वरती गेलेलं आहे. हा, एप्रिल मे महिन्यात ही पानं समजी खुडून घेऊन परत अशी खाली चारी खांदायची, हा, आणि त्यात ह्या कड्या अशी हिकून एक कडी घ्यायची हा, हा, आणि हिकून एक कडी घेऊन तिथपर्यंत परत वेल सोडून द्यायची. हा, हा. दरवर्षी हे असंच. म्हणजे कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, पहिल्या वर्षी जरी झाड लावलं तरी झाड लावल्याच्या नंतर प्रत्येक वर्षी जर जेवढं जास्त उंच जातं तर प्रत्येक वर्षी ते खाली घेऊन त्याचं वेल वगैरे तयार करून प्रत्येक वर्षी हो. जमिनीत ते पुरलं जातं, म्हणजे लावलं जातं थोडक्यात. त्याच बघा इथं लावलेलं आहे, हे गोल गोल दिसते तुम्हाला हे इकडनं आणि पलीकडनं पण, आणि ह्याच्यातून पुन्हा तो वेल फक्त इथपर्यंत ठेवला जातो आणि तो वर्षभरात हळूहळू वाढत परत पूर्ण इतक्या वेळ उंच जातो तो. अशा प्रकारे याचं म्हणजे उंच गेल्यानंतर पण प्रत्येक वर्षी याला खाली घ्यावं लागतं, म्हणजे मेहनत वगैरे खूप आहे, असं इतकं सोपं पण नाही. आणि वरची जे सध्या पानं गेलेले आहेत हे तोडण्यासाठी शिडीचा वापर करावा लागतो, तेव्हाच हे पानं वगैरे तोडतात ते. असं विषय. याची जात वगैरे कुठली असते, व्हरायटी वगैरे कुठली असते का? हे कलकत्ता पाणी एक, हा, आणि हे आपलं गावरान पान म्हणतात. हा, हा. महाराष्ट्रातलं गावरान पाणी. हा, हा. हे आमच्याकडे गावरान पाणी, आपल्या म्हणजे महाराष्ट्रात कलकत्ता पाणी येत नाही. ओके. त्याला वातावरण असं पोषक नाही, त्याच्यामुळे आपल्याकडे गावरान पानच चालतं. ओके. म्हणजे आपल्याकडं कलकत्ता पान म्हणजे मग तिकडनं तिकून मागे त्याचं हे तिकडनं मागतात. टपरीवालीत ना कलकत्ता पान, मद्रासचं पान हा, किंवा हा. कुडगी कर्नाटकचं पान हा. ते तिकून मागवते. ओके. ही गावरान पान आपलं आपल्या खायला तर गावरान पानं चांगलं हा. कधी पण. खायला गावरान पानच चांगलं, तिखट लागतं ही, आणि ते पान असं चव देत नाही कलकत्ता. जे वरती गेलेले पानं असतात, आपण जे सांगितलं की जे त्याला शिडी लागते ती, तर ही शिडी आहे. पलीकडे 2 त्याचे टिकू असतात आणि एका साईडची हे, म्हणजे ही शिडी कुठल्याही आधाराशिवाय नवीन झाडाला आधार न देता सेपरेट उभी राहते. आणि याच्यावर पानं कसे हार्वेस्ट केले जातात आपण ते पाहूया. हे जे पानं आता हार्वेस्ट करताय तर एका वेळेस एका हातामध्ये 100 पूर्ण पानं हार्वेस्ट केले जातात, म्हणजे तोडतानाच त्याचं बंचिंग वगैरे केलं जातं. एक बंच दाखवा. हा जो बंच दिसतोय म्हणजे पानं तोडतानाच तुम्ही जो मांडलेला असतो, पानं तोडतानाच त्याचा बंच तयार केला जातो, आणि 100 पानांचा एक बंच तयार केला जातो. आणि 100 पानाचं बंच करून एक टोकरी असते, तुम्हाला ती टोकरी पण दाखवतो, त्याच्यामध्ये हे ठेवले जातात. म्हणजे त्याला डाग म्हणतात. तर एका डागामध्ये 4000 पानं ठेवले जातात. याच्यामधली जी आंतरमशागत वगैरे असते ती सगळी आंतरमशागत हे माणसानेच केली जाते, खुरप्यानी वगैरे, कुदळीने वगैरे येते. याला कुठलं मशीन वगैरे वापरत नाही, म्हणजे खूप कष्टाचं वगैरे काम आहे हे. आणि खूप सुंदर प्रकारे पानमळा यांनी मेंटेन केलेला आहे. हा 4000 पानाचा डाग आहे. हा डाग बनवायला 100 पानं खुडून पाटीत मांडायची, आणि त्याच्यानंतर पत्र्याचं गोल अंतरी करून त्याच्यात ही 4000 पानं लावायची. आणि हा 4000चा डाग साधारण 1500-2000 रुपये मार्केटने जातो. कधी मार्केट सणाला असलं तर 1000-1500 जातो, आणि मार्केट नसल्यावर 500ला पण जातो. म्हणजे गरमास वातावरण लागतं, थंडी जमत नाही पानमाळा, त्याच्यासाठी ही साईडनी तुटी लावून नेटचं कापड लावावं लागतं. थंडीने पानं कोकडली जातात, त्याच्यामुळे आत गरमाई राहण्यासाठी पूर्ण अर्धा एकराला पूर्ण साईडनी नेटचं कापड लावलेलं आहे बाहेरून. त्याच्यामुळे पानं म्हणजे छान येतात, शाप पडतात, थंडी जमत नाही. थंडीत गरमाई राहणार, उन्हाळ्यात थंडावा राहणार. उन्हाळ्यात बी थंडावा, आणि वारं जमत नाही पानमाळ्याला, हवा जमत नाही. त्याच्यामुळे ही पूर्ण साईडनी नेटचं कापड लावलं. आतल्या बाजूनी पूर्ण कंपाऊंड आहे. हा तुटी